नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय इतिहासातील एका अशा घटनेवर नजर टाकणार आहोत जिने अक्षरशः भारताचा भूगोलच बदलून टाकला. विचार करा, देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आपला भारत नक्की कसा दिसेल याचीच मोठी चर्चा सुरू होती. अशातच एका व्यक्तीने असा काही टोकाचा निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण देशाचा नकाशा पुन्हा नव्याने आखावा लागला. चला तर मग या रंजक आणि अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण जो भारताचा नकाशा बघतो, अगदी स्पष्ट सीमा असलेली वेगवेगळी राज्ये पाहतो, तो काही नेहमीच असा नव्हता बरं का. मग असा काय प्रसंग घडला असेल ज्यामुळे भारतातील राज्यांच्या पुनर्रचनेची ठिणगी पडली? तत्कालीन सरकारला आपली धोरणे बदलण्यास नक्की कोणी भाग पाडलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका अतिशय नाट्यमय संघर्षात दडलेली आहेत आणि आज आपण तोच संघर्ष टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट. MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तर हा विषय म्हणजे अक्षरशः पर्वणीच आहे. राज्य पुनर्रचना यावर आयोग नेहमीच प्रश्न विचारतो, कारण हा आधुनिक भारताच्या राजकीय जडणघडणीचा पाया आहे. त्यामुळे आज आपण जी काही माहिती घेणार आहोत ती परीक्षेच्या दृष्टीने एकदम पॉइंट टू पॉइंट आणि पक्की लक्षात राहील अशीच असणार आहे. या कथेचा पहिला भाग म्हणजे भाषिक राज्याची मागणी. 1947च्या सुमारास स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतासमोर अनेक आव्हानं होती. प्रशासनासाठी इंग्रजांनी मद्रास प्रेसिडेन्सीसारखे अतिशय अवाढ्य प्रांत बनवले होते. यात आजचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ, कर्नाटकाचेही काही भाग होते. म्हणजे विचार करा किती मोठा विस्तार. पण हळूहळू लोकांमध्ये एक भावना निर्माण होऊ लागली की समान भाषा बोलणाऱ्या लोकांचं स्वतःचं असे एक वेगळं राज्य असावं. याच मोठ्या मद्रास प्रेसिडेन्सीमधल्या तेलुगू भाषिक लोकांनी आम्हाला स्वतंत्र आंध्र राज्य हवंय अशी जोरदार मागणी सुरू केली. त्यांना वाटायचं की एवढ्या मोठ्या प्रांतात त्यांच्या भाषेला आणि विकासाला योग्य तो न्याय मिळत नाहीये, जे अगदी स्वाभाविक होतं. यातूनच सुरू होतो आपला दुसरा टप्पा, तो म्हणजे आमरण उपोषण. लोकशाहीत जेव्हा मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हा जनआंदोलने उभी राहतातच. याच मागणीने एक तीव्र रूप घेतलं आणि या आंदोलनाचा मुख्य चेहरा बनले पोट्टी श्रीमुलू. हे एक अतिशय सच्चे, गांधीवादी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते. महात्मा गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आपल्या तेलुगू बांधवांसाठी स्वतंत्र राज्य हवंच ही त्यांची अढळ भूमिका होती. यात त्यांचा कसलाही वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थ नव्हता, तर फक्त आपल्या लोकांसाठी न्याय मिळवून देण्याची प्रामाणिक तळमळ होती. पण केंद्र सरकार या मागणीला म्हणावा तसा प्रतिसाद देत नव्हतं, सतत दुर्लक्ष होत होतं. आणि मग 1952 रोजी पोट्टी श्रीरामुलू यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललं. त्यांनी तत्कालीन मद्रासमध्ये, जे आजचं चेन्नई आहे, तिथे थेट आमरण उपोषण सुरू केलं. केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आणि त्यांना दखल घ्यायला लावण्यासाठी त्यांनी हे प्राणांतिक त्याग उपसले. अन्नाचा एक कणही न घेता आपल्या ध्येयावर ठाम राहणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. आणि येथूनच सुरू होतो या विश्लेषणाचा सर्वात गंभीर टप्पा, 56 दिवसांचं बलिदान. आता आपण येथे थोडं थांबूया आणि फक्त या एका संख्येकडे पाहूया. 56, सलग 56 दिवस, आणि तेही अन्नाशिवाय. एका माणसाची शारीरिक क्षमता आणि इच्छाशक्ती यांची ही अक्षरशः अग्निपरीक्षाच होती. आपण एक दिवस जरी उपवास केला तरी आपली काय अवस्था होते, पण इथे तब्बल 56 दिवस हा माणूस आपल्या लोकांसाठी अन्न पाण्याविना ठाम उभा होता. ही संख्या म्हणजे केवळ एक आकडा नाही, तर एका प्रबळ संकल्पाचं आणि असीम त्यागाचं ते एक जिवंत प्रतीक आहे. शासनाची संवेदनशीलता आणि एका माणसाचा प्रबळ संकल्प यातील हा थेट संघर्ष होता. पण दुर्दैवाने मानवी शरीरालाही काही मर्यादा असतातच. अखेरीस तो काळा दिवस उजाडला. 15 डिसेंबर 1952. सलग 56 दिवसांच्या कठोर उपोषणानंतर पोट्टी श्रीरामुलू यांच्या शरीराने पूर्णपणे साथ सोडली आणि त्यांचे निधन झाले. आपल्या ध्येयासाठी त्यांनी थेट स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. या बातमीने संपूर्ण देश अक्षरशः हादरून गेला. एका शांततापूर्ण मागणीसाठी एका महान नेत्याला आपला जीव गमवावा लागला. हे भारतीय इतिहासातील एक अतिशय वेदनादायी वळण ठरले. यानंतर काय घडलं तो आहे आपला चौथा भाग, दंगली आणि पुनर्रचना. श्रीरामुलू यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांच्या संतापाचा अक्षरशः कडेलोट झाला. संपूर्ण आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी दंगली उसळल्या. जेव्हा शांततेच्या मार्गाने दिलेलं बलिदान व्यर्थ गेल्यासारखं वाटतं तेव्हा लोकांचा उद्रेक असाच होतो. प्रचंड जनक्षोभ उसळला. जनजीवन विस्कळीत झालं. दिल्लीत बसलेल्या केंद्र सरकारला आता गप्प बसून चालणारच नव्हतं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की लोकांचा हा वाढता संताप पाहून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र आंध्र राज्याची तातडीने घोषणा करावीच लागली. एका व्यक्तीच्या बलिदानाने अखेर सरकारला निर्णय घेण्यास बाध्य केलं होतं.
आणि यातूनच उभा राहिला आपला 5वा आणि अंतिम टप्पा, पहिले भाषिक राज्य. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक घटनाक्रम एकदा पटकन डोळ्याखालून घालूया. साखळी लक्षात ठेवायला अगदी सोपी आहे. सुरुवात होते 19 ऑक्टोबर 1952ला, जेव्हा मद्रासमध्ये उपोषण सुरू होतं. त्यानंतर बरोबर 56 दिवसांनी 15 डिसेंबर 1952ला श्री रामुलू यांचं निधन होतं आणि जनक्षोभ उसळतो. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणून पुढच्याच वर्षी म्हणजेच 1 ऑक्टोबर 1953 रोजी स्वतंत्र आंध्र राज्याची अधिकृतपणे स्थापना होते. एकदम स्पष्ट असा हा कारण आणि परिणाम यांचा घटनाक्रम आहे. आता ही अतिशय महत्त्वाची तथ्ये पक्की लक्षात ठेवा. भारताचं पहिलं भाषिक राज्य कोणतं? तर आंध्र राज्य. या नवीन राज्याची पहिली राजधानी कोणती ठरली? कुर्नूल. आणि याची अधिकृत स्थापनेची तारीख 1 ऑक्टोबर 1953. माहिती अतिशय मोजकी आहे, पण ती आधुनिक भारताची राजकीय जडणघडण समजून घेण्यासाठी अत्यंत मोलाची आहे. इथे अजिबात चूक करायची नाहीये. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता या एका प्रश्नावर नक्की विचार करा. एका व्यक्तीच्या 56 दिवसांच्या बलिदानाने या एवढ्या विशाल देशाचा नकाशा कायमचा कसा बदलला? कारण या घटनेनंतरच भारत सरकारला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करावा लागला आणि त्यानंतर संपूर्ण देशात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सुरू झाली. आजचा जो भारताचा नकाशा आपण इतक्या अभिमानाने पाहतो ना, त्याची पहिली रेघ या एका 56 दिवसांच्या उपोषणातून ओढली गेली होती. एका ठाम निश्चयाने इतिहास कसा घडवला जाऊ शकतो हेच आपल्याला यातून शिकायला मिळतं. हे विश्लेषण शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणात.